ओम नमो भगवते वासुदेवाय. नंदीश्वरानं दक्ष प्रजापती, त्याचे बाकी अनुचर आणि त्या यज्ञात सहभागी झालेले ब्राह्मण ज्यांनी दक्षानं दिलेल्या शापाला अनुमोदन दिलं, त्या सगळ्यांना शाप दिलेला बघून आणि त्यातल्या त्यात पुन्हा ब्राह्मणांना शाप दिलेला बघून त्याचा बदला घेण्यासाठी, त्याचं उट्ट काढण्यासाठी किंवा त्याला प्रतिकार करण्यासाठी भृगुमुनींनी सुद्धा अतिशय दुस्तर अशी ब्रह्मदंडात्मक शापवाणी उच्चारली. तसेवन दत्त शापम श्रुत्वा द्विजकुलाय भृगु प्रत्यसृजत शापम ब्रह्मदंडम दुरत्ययन. आणि ब्रह्मवाणी ही दुरत्य आहे, ती कधीही नष्ट होत नाही. काळ्या दगडावरची रेघ असते. भगवंत सुद्धा ब्रह्मवाणीला निरस्त करत नाही, करू शकत नाही, असं त्याचं सामर्थ्य आहे. आणि हा विषय पुढे 10व्या-11व्या स्कंधाच्या दरम्यान येणार आहे. ते म्हणाले, भवव्रतधरा येच तान समनुवृताः पाखंडिनस्ते भवन्तु सत्शास्त्र परिपंथिनः. जी माणसं शिवभक्त आहेत किंवा शिवभक्तांची अनुयायी आहेत, ते सत्शास्त्रांचं, चांगल्या पवित्र शास्त्रांचं आचरण न करणारे, त्यांच्या विरुद्ध आचरण करणारे आणि पाखंडी होतील, धर्मविरोधी होतील. नष्ट शौचा मूढधियो जटाभस्मास्ति धारिणः विशंतु शिवदीक्षायाम यत्र दैवम सुरासवम. जी माणसं अपवित्र आचाराची असतील, स्वतः मंदबुद्धी असतील, त्याचप्रमाणे जटा, राख आणि अस्थींना धारण करणारे असतील, तेच केवळ भगवान शंकरांच्या या संप्रदायामध्ये दीक्षित होतील, की जिथे सुरा आणि आसव ह्यांना देवतांसारखा आदर प्राप्त होईल, मान मिळेल. भृगु म्हणायला लागले, ब्रह्मच ब्राह्मणांशैव यजूयम परिनंदत सेतुम विधारणं पुंसाम अतः पाखंड आश्रिताः. तुम्ही हा जो की धर्ममर्यादेचा संस्थापक असलेल्या आणि वर्णाश्रमांचं रक्षण करणारा वेद आहे, त्या वेदांचं परिपालन करणारे जे ब्राह्मण आहेत, त्यांची निंदा करताय, त्यांना शाप देऊन. त्याच्यावरनं माझी खात्री झाली आहे की तुम्ही या पाखंडाचा आश्रय केलेला आहे. हा जो वेदमार्ग आहे, हा लोककल्याणासाठी आहे आणि तो सनातन आहे, कधीही नष्ट न होणार आहे. एष वही लोकानां शिव पंथा सनातनः यम पूर्वे चानुसंतस्थुर यत प्रमाणम जनार्दनः. मागच्या अनेक पिढ्या ह्याच मार्गावर चालत आलेल्या आहेत आणि हा मार्ग साक्षात विष्णू भगवंतांनी चालू करून दिलेला आहे. तेव्हा सत्पुरुषांचं जे परम पवित्र आणि सनातन मार्ग स्वरूप असं जे स्थान आहे, ते जे वेद आहेत, त्या वेदांची तुम्ही निंदा करताय, कारण तुम्ही ब्राह्मणांची निंदा केली. आणि म्हणून ह्या पाखंड मार्गाचाच तुम्हाला आता यापुढे अवलंब करावा लागेल, की जिथे भूतांचे, पिशाच्यांचे सरदार असलेले तुम्हारे इष्ट भगवान शंकर निवास करतात. ब्राह्मणो मम दैवतम असं एका ठिकाणी म्हटलंय, की संपूर्ण जग हे निरनिराळ्या देवतांनी नियंत्रित केलेलं आहे. ह्या सगळ्या देवता वेदमंत्रांच्या अधीन आहेत आणि ते मंत्र हे ब्राह्मणांच्या अधीन आहेत. कारण वेदमंत्रांचं रक्षण करणं ही ब्राह्मणांची जबाबदारी आहे, त्यांचं दायित्व आहे, त्यांचं कर्तव्य आहे. वेदमंत्र उच्चारल्यानंतर
काय मिळेल नाही मिळेल, मान मिळेल नाही मिळेल याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून ब्राह्मणांनी वेदांचं रक्षण करायचं आहे, वेद पठण करायचं आहे. आणि म्हणून असे जे ब्राह्मण आहेत ते ब्राह्मण हे नारायण स्वरूप आहेत, वेदो नारायण म्हणून त्यांना म्हटलं जातं. तेव्हा अशा ब्राह्मणांचा जर तुम्ही अपमान करत असाल तर याचा अर्थ तुम्ही पाखंड मताचाच आश्रय केलाय. आणि तुम्हाला भगवान शंकर ज्या अपवित्र स्थितीमध्ये राहतात तशाच अपवित्र स्थितीमध्ये तुम्हाला राहावं लागेल. मैत्रीजी विदुरांना सांगतायत की विदुरजी, भृगूंनी असा ब्राह्मणांना शाप दिल्यानंतर हा सगळा प्रकार बघून भगवान शंकर काहीसे खिन्न झाले आणि दुःखी अंतःकरणाने ते आपल्या अनुयायांसह तिथून बाहेर पडले. अन्य प्रजापती जन जे तिथे यज्ञ करत होते त्याच्यात पुरुषोत्तम श्रीहरी हे सुद्धा उपास्य दैवत होतं. तो यज्ञ 1000 वर्षानंतर संपणारा होता, पण त्यांनी आत्ताच तो संपवला. आणि त्या प्रजापतींनी गंगा यमुनांच्या संगमामध्ये यज्ञांचं अवभृत स्नान केलं आणि प्रसन्न चित्तानं ते आपापल्या ठिकाणी निघून गेले. हा सगळा प्रकार ऐकल्यानंतर विदुरांच्या अंतःकरणात जी जिज्ञासा निर्माण झाली त्याचं समाधान करताना मैत्री म्हणाले, सदा विद्वेषतो रेवम कालो वै ध्रियमाणयोः जामातु श्वसुरस्यापि सुमहान अतिचक्रमे. अशा प्रकारे जावई आणि सासरे यांच्यातलं ते आपसातलं वैर, तो विरोध कायम राहतच, तो कुठे संपला नाही, तो तसाच राहिला आणि त्याच्यावर पुष्कळ काल लोटला. आणि त्याच्यानंतर एकदा ब्रह्मदेवानं दक्षांना समस्त प्रजापतींचा अधिपती बनवला. आजकाल जसं आपण विधानसभा आणि लोकसभेमध्ये आमदार खासदार निवडून देतो, काही नियुक्त असतात, तसं ब्रह्मदेवानी ह्या सभेमध्ये दक्ष प्रजापतीला प्रजापतींचा अधिपती बनवला, म्हणजे सभाध्यक्ष बनवला. आणि प्रजापती म्हणजे आजच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आमदार खासदार. आणि त्यामुळं ह्या दक्षाच्या अंतःकरणात अभिमान निर्माण झाला, गर्व निर्माण झाला. आजकाल सुद्धा व्यवहारात अनुभवाला येणारी गोष्ट आहे की आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, ते आल्यानंतर आपण जर उत्थापन दिलं नाही, त्यांना मान दिला नाही, त्यांचा सत्कार केला नाही, तर तो त्यांच्या डोक्यात जाऊन बसतो आणि मग तो कुठेतरी त्यांच्या रागाच्या रूपात बाहेर पडतो. मग त्या अहंकाराच्या पोटी की मी आता कोणीतरी आहे, ह्या पोटी त्यांनी पहिल्यांदा वाजपेयी यज्ञ केला की ज्यामध्ये भगवान शंकर इत्यादी ब्रह्मनिष्ठांना कुठल्याही प्रकारचा यज्ञभाग दिला गेला नाही, उलट त्यांचा तिरस्कार केला. एवढ्यानं समाधान झालं नाही आणि पुन्हा त्यांनी बृहस्पती सव नावाचा एक त्याहीपेक्षा मोठा यज्ञ त्याचं आयोजन करायचं ठरवलं. सगळीकडे बोलावणी गेली, सगळे ब्रह्मर्षी, देवर्षी, पितर, देवता इत्यादी सर्व मंडळी आपापल्या पत्नींसह तिथे दाखल झाली, उपस्थित झाली. आणि त्या सगळ्यांनी एकत्रित येऊन सामूहिकरित्या ते मांगलिक जे कार्य होतं ते संपन्न केलं. आणि दक्षाच्या द्वारे त्या सगळ्यांचा
सत्कार केला गेला, त्यांचं स्वागत केलं झालं. दीर्घकाळ चालणारा यज्ञ होता, त्यामुळे अनेक मंडळी आकाशमार्गातनं दक्ष प्रजापतीच्या त्या बृहस्पती यज्ञामध्ये, बृहस्पतीसव नावाच्या महायज्ञामध्ये उपस्थित राहण्यासाठी चालली होती. त्यावेळेला जाता जाता ह्या सगळ्या देवता आपसामध्ये त्या यज्ञाची चर्चा करत होते आणि त्यांच्या मुखातून ऐकू येणारी ही चर्चा आकाश मार्गाने जेव्हा दक्षकुमारी सतीनं ऐकली, तेव्हा तिला कळलं की आपल्या वडिलांच्या घरी काहीतरी मोठा यज्ञ होणार आहे. ती काहीतरी धावपळ चालली आहे, गडबड चालू आहे. आणि कैलासावर बसता बसता तिच्या लक्षात आलं, जिथे भगवान शंकरांचं निवासस्थान आहे, की सगळ्या बाजूनी सर्व गंधर्व आणि यक्षस्त्रिया अत्यंत चमकदार तेजस्वी असे कुंडल हार वगैरे धारण करून अतिशय चांगल्या प्रकारे नटून थटून आपल्या पतींच्या बरोबर विमानात बसून तिकडे निघालेले, जिथे तो यज्ञ उत्सवात साजरा होतोय तिथे. आणि हिच्याही मनात अतिशय उत्सुकता निर्माण झाली आणि ती आपल्या पतिदेवांना म्हणजे भगवान शंकरांना म्हणायला लागली. काय म्हणाली पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.